Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मुंबई तकमध्ये मी अनुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अलीकडेच मुंबई तकने एक रिपोर्ट किंवा एक डेटा पब्लिश केला ज्याच्यातनं हे दिसून आलेलं आहे की जे विरोधी पक्षातले नेते, आमदार, खासदार ही कारणं देऊन बाहेर पडतात किंवा पक्षांतर करतात की आम्हाला निधीच मिळत नाही किंवा आमची कामं होऊ शकत नाहीयेत, तर त्याच त्यांच्या दाव्यांची पोलखोल करणारा रिपोर्ट हा मुंबई तकनं समोर आणला आणि त्याची संपूर्ण महाराष्ट्रभर राजकीय वर्तुळात आणि अगदी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा झाली. आज त्याचाच भाग 2 घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत, कारण ज्या वेळेला विरोधी पक्षातनं सत्ताधारी पक्षाकडे पक्षांतर करण्यासाठीचं प्रमुख कारण हे सांगितलं जातं की तुम्ही विरोधी पक्षात राहिलात तर तुम्हाला विकासच करता येऊ शकत नाही, तुम्हाला निधी मिळत नाही किंवा तुम्हाला कामं करता येत नाहीत. ही कारणं ज्या वेळेला दिली जातात त्यावेळेला ह्याच MP लॅड मधनं आम्ही एक आणखीन डेटा समोर काढला ज्याच्यातनं हे दिसून येतंय की आत्ताच्या घडीला 2 वर्ष उलटल्यानंतर, लोकसभेची निवडणूक झाल्याच्या 2 वर्षांनंतर सत्ताधारी पक्षातल्यापेक्षा सुद्धा विरोधी पक्षातल्या खासदारानं सगळ्यात जास्त आपल्या निधीचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. तो खासदार कोण, विरोधी पक्षाला कशा पद्धतीने आतापर्यंत निधी देण्यात आलेला आहे, याच सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं आपण समजून घेणार आहोत. त्यातल्याच सुरुवातीचं ग्राफिक्सपासून सुरुवात करूया आणि ज्याच्यातनं आपण हे समजून घेणार आहोत की तो खासदार कोण आहे. विरोधी पक्षातल्या महाराष्ट्रातल्या खासदारांपैकी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, ज्या मुंबईतल्या उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघाचं सध्या प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांना आतापर्यंत 14.7 कोटी इतका निधी जो आहे तो मिळालेला आहे, ज्याच्यात 56% हा निधी जो आहे तो त्यांनी आतापर्यंत वापरलेला सुद्धा आहे. यातनच हा मूळ मुद्दा आहे की ज्या वेळेला ही कारणं पुढे केली जातात की आम्हाला निधी मिळत नाही, तर आता ज्या शिवसेनेतल्या खासदारांनी बंडखोरी केली किंवा ते आता सत्ताधारी पक्षाकडे वळलेले आहेत, त्यांना मिळालेल्या निधीचा किती वापर केला हा रिपोर्ट तुम्ही पाहिलेलाच आहे किंवा तो आताही जाऊन तुम्ही मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता की किती कमी प्रमाणात त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. आणि तेच ज्या लोकांना जेन्युइनली खरोखर कामं करायची असतील किंवा जी लोक मिळणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर करायचा आहे या उद्देशाने त्या निधीचा वापर करत असतील, तर तो आपल्याला इथे अशा पद्धतीने पाहायला मिळतोय की त्या 14.7 कोटीपैकी 56% निधी जो आहे हा वर्षा गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत वापरलेला सुद्धा आहे. पुढची स्लाइड आपण पाहूया ज्याच्यामध्ये हे 56% म्हणजे किती हे तुम्हाला समजू शकेल. सो 14.7 कोटींपैकी वर्षा गायकवाड यांनी आतापर्यंत 8,35,00,000 इतका हा निधी वापरलेला सुद्धा आहे. बऱ्याचदा अशा पद्धतीने पाहिलं जातं की हा निधी जो आहे जो दर वर्षाला त्यांना 5 कोटीच्या रूपाने मिळत जातो तो साठवून ठेवला जातो आणि अगदी निवडणुकांच्या तोंडावर तो खर्च करायला सुरुवात होते. पण वर्षा गायकवाड ज्या आता पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत लोकसभेवर आणि त्यांना मिळालेल्या 14.7 कोटींपैकी 8 कोटी जवळपास हे त्यांनी आतापर्यंत खर्चही केलेले आहेत. पुढचं ग्राफिक्स आपण पाहूया ज्याच्यातनं तुम्हाला हे समजेल की त्यांनी किती कामं त्याच्याबद्दल हाती घेतलेली आहेत. हा जो 8 कोटी साधारणतः 8.5 कोटींचा निधी जो त्यांनी आतापर्यंत वापरायलाही सुरुवात केलेली आहे, त्याच्यातनं त्यांनी एकूण 57 कामं जी आहेत त्याला सुरुवात केलेली आहे, त्याला निधी जो आहे तो त्यांनी वाटलेला आहे. पूर्ण अजून झालेली नाहीयेत ही सगळी कामं जी आहेत, ही अजूनही त्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे, म्हणजे इन प्रोसेस आहेत ती सगळी कामं. ते प्रोजेक्ट्स किंवा जी काही कामं आहेत ती अजून पूर्ण झालेली नाहीयेत. आता ह्याचा स्रोत जो आहे या सगळ्या डेटाचा तो ती MP लॅड्स जी वेबसाईट आहे ती. आता त्याच्यातनंच आम्ही हे सुद्धा पाहिलं की वर्षा गायकवाड यांनी हा निधी नेमका कशासाठी वापरलेला आहे, तर त्याच वेबसाईटवर याचा संपूर्ण डेटा सुद्धा आहे की कुठे कुठे कशा पद्धतीने त्यांनी निधीचं वाटप केलेलं आहे. त्यांचा लोकसभेचा मतदारसंघ लक्षात घेता उत्तर मध्य मुंबईचा हा लोकसभेचा मतदारसंघ, ज्याच्यामध्ये एक उच्चभ्रू बघायला गेलं तर विलेपार्ले सारखा पट्टा सुद्धा आहे, पण त्याच पद्धतीने वांद्रेतला सुद्धा काही पट्टा आहे, झोपडपट्टीचा एरिया बऱ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी प्रामुख्याने जी कामं हाती घेतलेली आहेत ती ड्रेनेज संदर्भातली आहेत. त्याच्यासाठी जास्तीचा निधी जो आहे तो त्यांच्याकडनं वर्ग करण्यात आलेला आहे किंवा त्यांनी तो खर्च केलेला आहे. तर आता ह्या उदाहरणातनं दिसून येतं आणि हे उदाहरण सांगणं यासाठी गरजेचं आहे की ज्या वेळेला विकासासाठी आम्ही सत्तेत जात आहोत किंवा कामं करता यावी यासाठी आम्ही सत्तेत जात आहोत, ही जी कारणं विरोधी पक्षातनं बंडखोरी करणारे किंवा पक्षांतर करणाऱ्या लोकांकडनं सांगितली जातात, त्यावेळेला इथे हे सुद्धा उदाहरण दाखवायला हवं की आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी जो निधी त्यांना मिळालेला आहे, जो त्यांना एक खासदार म्हणून निधी मिळत असतो, त्याच्यामधनं सत्ताधारी पक्षामधनं सुद्धा कुठला खासदार नाहीये की ज्याने एवढा निधी खर्च केलेला असेल. या 48 खासदारांपैकी वर्षा गायकवाड ह्या एकमेव अशा खासदार आहेत की ज्यांचा 50% सुद्धा जास्त निधी जो आहे तो त्यांनी खर्च केलेला आहे. त्या खालोखाल जर कोणाचा नंबर लावायचा असेल तर तो सुद्धा साधारणतः 34-35% घरामध्ये आहे आणि तेही अमरावतीचे जे खासदार आहेत वानखडे, त्यांनी तो निधी तेवढ्या मोठ्या प्रमाणात वापरलेला आहे. पण
हाही मुद्दा लक्षात घ्यायला हवा की याच्यात सुद्धा सरतेशेवटी विरोधी पक्षातलेच आपल्याला खासदार पाहायला मिळतात आणि काँग्रेसचे खासदार पाहायला मिळतात. म्हणजे ज्या वेळेला विरोधी पक्षातनं फूट पडते, विरोधी पक्षातली लोक विरोधी पक्षाचं राजकारण आता जमू शकत नाही, विकास कामं करता येऊ शकत नाहीत, ही कारणं देऊन जी बाहेर पडतायत, त्याच वेळेला विरोधी पक्षात असलेलाच हा एक मोठा पक्ष काँग्रेस आणि त्यांचे खासदार त्यांना जो निधी मिळतात तो मात्र पुरेपूर खर्च करताना पाहायला मिळतात किंवा त्या निधीच्या मार्फत आपल्या मतदारसंघातली लोकांची जी कामं आहेत तीही ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून ह्यातनं हा प्रश्न उपस्थित होतो की जी काल आम्ही तुम्हाला सगळा तो डेटा दाखवलेला होता, ज्याच्यामध्ये शिवसेनेतले जे सगळे फुटीर खासदार आहेत आणि आता ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्या अशा निधीचा किती वापर केलेला आहे? फार अत्यल्प होता, 10% आतला होता. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही हे सांगताय की आम्हाला लोकांची कामं करता यायला हवी, आम्हाला लोकांसाठी हा निधी खर्च करायचा आहे, विकास करायचा आहे मतदारसंघाचा, त्यावेळेला तुम्हाला जो निधी मिळतोय त्याच्यातनं सुद्धा तुम्ही त्या निधीचा पुरेपूर वापर करत नाही आहात. आणि जे खासदार अशा पद्धतीची कुठलीही कारणं पुढे करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, जे खासदार आपल्याला संसदेमध्ये विरोधी पक्षाचं राजकारण करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत, चूक बरोबर हा विषय वेगळा, पण विरोधी पक्षात राहत आहेत, विरोधी पक्षाचं राजकारण करताना पाहायला मिळत आहेत आणि तसंच जो निधी त्यांना मिळतोय तो तरी ते किमान लोकांसाठी खर्च करताना पाहायला मिळतात. कारण की याच वेबसाईटनुसार सगळी जी कामं आहेत ही ड्रेनेज संदर्भातली जास्त कामं आपल्याला पाहायला मिळतात, जी अर्थात लोकांसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे हा आता जो नवीन डेटा आहे तो आपण आणखीन विस्तृत स्वरूपात पाहूया की विरोधी पक्षांना कशा पद्धतीनं निधी मिळत गेलेला आहे. वर्षा गायकवाड हा अशा उदाहरणं आहेत एकमेव की ज्यांनी 50% सुद्धा जास्त निधी वापरलेला आहे. पण शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे आता हा जो सगळा गट आहे हा आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत विलीन झालेला आहे, पण ओव्हरऑल हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार होते 2024 ला निवडून आलेले, ज्याच्यामध्ये नागेश आष्टीकर यांना साधारणतः 19 कोटी निधी जो आहे तो मिळालेला होता. ओमराजे निंबाळकरांना 18.5 कोटी निधी मिळालेला होता. संजय देशमुख यांना सुद्धा साधारणतः 18.5 कोटीच्या घरामध्ये निधी मिळालेला होता. संजय दिना पाटील 14.7 कोटी, संजय बंडू जाधव यांनाही 14.7 कोटी, भाऊसाहेब वागचौरे यांना सुद्धा 14.7 कोटी इतका हा निधी जो आहे तो मिळालेला होता. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना सुद्धा 14.7 कोटी निधी मिळालेला होता. त्यातनं त्यांनी 56% निधी जो आहे आपला 8.5 कोटीच्या घरामधला तो त्यांनी खर्च सुद्धा केला, त्याच्यातनं कामांना सुरुवात सुद्धा केली. मात्र या खासदारांनी तेवढं करताना ते पाहायला मिळालं नाही, जो डेटाच अर्थात सांगतोय. आणि ह्यांच्यापेक्षा सुद्धा म्हणजे वर्षा गायकवाड यांना जो 14.7 कोटी निधी मिळालेला आहे त्याच्याहून सुद्धा जास्तीचा निधी हा आपल्याला नागेश आष्टीकर यांचा पाहायला मिळतोय, निंबाळकरांचा पाहायला मिळतोय, देशमुखांचा पाहायला मिळतोय. आता हा काही लोकांना भेदाभेद वाटू शकतो की काहींना 14 कोटी का आहे आणि काहींना 19 कोटी इतका का आहे. तर याचं कारण हे सुद्धा असतं की जर आधीच्या टर्मच्या खासदाराने तो निधी वापरला नसेल, त्याचा उरला असेल निधी, तर तो पुढच्या खासदाराकडे कॅरी फॉरवर्ड होतो, तो त्यांना पुढे मिळतो. निंबाळकरांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की त्यांच्या आधीच्या टर्मच्या खासदारांनी म्हणजे 19च्या सुद्धा आधी निधी ज्यांनी वापरलेला नाहीये तोही त्यांना कॅरी फॉरवर्ड झालेला आहे, स्वतः निंबाळकर बोललेले आहेत. तर त्या लॉजिकने बघायचं झालं तर म्हणून हा फरक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय. आता अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील आणि राजाभाऊ वाजे असतील, हेही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांनाही आपापले मतदारसंघ आहेत, त्यांना सुद्धा साधारणतः 14.7 कोटी, इथे 15.3 कोटी असाच निधी मिळालेला आहे. त्यामुळे असं नाहीये की इकडे ह्यांना कमी होता आणि ह्यांना जास्त होता, ह्यांना कमी मिळालेला आहे उलट, आणि तरीही ते अजून विरोधी पक्षाचं राजकारण करायला सध्या तरी तयार दिसत आहेत. आणि इथे हे खासदार आहेत ज्यांना खरं तर जास्तीचा निधी त्यांच्याकडे असलेला पाहायला मिळतोय, तो त्यांनी वापरलेलाही कमी आहे आणि आता त्यांनी त्याबद्दलचं पक्षांतर सुद्धा जे आहे तेही केलेलं आहे. शिवसेनेनंतर पुढचं उदाहरण पाहूया ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं, कारण तोही पक्ष म्हणजे त्यांचेही खासदार फुटतील असं बोललं जात आहे. तिथे सुद्धा जर पाहिलं सुप्रिया सुळे यांना सुद्धा 14.7 कोटी इतका निधी हा पाहायला मिळतोय. आता त्यांचाही हा इथे आता कमी असावा दिसतोय, म्हणजे जे मगाचे सगळे खासदार दाखवले त्यांचाही 14.7 कोटी होता, सुळेंचा सुद्धा 14.7 कोटी दिसतोय. याचा अर्थ त्यांचा कुठलाही आधीचा निधी हा राहिलेला नाहीये, म्हणजे त्यांनी तोही पूर्णपणे खर्च केलेला असावा. म्हणूनच इतर जे नवीन खासदार आहेत, पहिल्या टर्मचे खासदार आहेत, त्यांचा जेवढा 14.7 कोटी निधी पाहायला मिळतोय तेवढाच सुप्रिया सुळेंचा सुद्धा पाहायला मिळतोय, जेव्हा की त्या जास्त टर्मच्या खासदार आहेत. अमोल कोल्हे यांचा सुद्धा तेवढाच निधी आहे. बजरंग सोनावणे यांना 14.9 कोटी त्यांचा निधी आहे. भास्कर भगरे असतील किंवा इथेही सगळे खासदार असतील, एक धैर्यशील मोहिते त्यांना 19 कोटींचा त्यांच्याकडचा निधी आहे आणि हे सुद्धा सगळे खासदार असतील यांच्याकडे सुद्धा 14.7% निधी इतका आहे. आता यांच्याकडे सुद्धा सगळ्यांनी काय सरसकट सगळ्यांनीच आपला निधी खर्च केलाय असं नाहीये. मी मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने निवडणुका आल्या की त्या तोंडावर खर्च करणं वगैरे किंवा त्यावेळेला कामं पटापट हाती घेणं या सगळ्या गोष्टी होतच राहतात, ते यांच्याही बाबतीत असू शकतात. यांच्याकडनं सुद्धा काही सगळ्यांनी सगळा निधी पुरेपूर खर्च केलाय असं चित्र नाही.
पण निधी मिळालेला आहे हे त्यातनं दिसतंय आणि तो काही लोक मात्र आपापल्या पद्धतीने खर्च करताना सुद्धा पाहायला मिळतात. पुढचं उदाहरण आपण काँग्रेस पक्षातल्या खासदारांचं सुद्धा पाहूया, कारण काँग्रेस पक्षामधनं आता आपण वर्षा गायकवाड म्हणालो त्या पद्धतीने त्यांनाही तेवढाच निधी आहे. बळवंत वानखेडे यांना सुद्धा साधारणतः 19 कोटींच्या घरामध्ये निधी आहे आणि उर्वरित जर खासदार पाहिले तर इथे प्रशांत पडोळे आहेत, त्यांच्याकडे सुद्धा 16 कोटींचा निधी आलेला आहे आणि इतर खासदारांकडे सुद्धा 14.7 कोटी इतका निधी आहे. पण वानखेडे आहेत जे अमरावतीचे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचा निधी जो आहे तो 34% इतका खर्च सुद्धा केलेला आहे. म्हणजे वर्षा गायकवाड यांनी 56% खर्च केला आहे, बळवंत वानखेडे यांनी 34% खर्च केलेला आहे. सो काँग्रेसचे खासदार हे आपला निधी जो त्यांना मिळतोय तो खर्च करताना सुद्धा पाहायला मिळतात किंवा त्याचा वापर करताना सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळे नाही पण थोड्याफार प्रमाणात तरी ती लोक खर्च करतायत. आता याच्यामध्ये सुद्धा विरोधाभास आहे, कारण नंदुरबारचे खासदार सुद्धा हे काँग्रेसचेच आहेत, पण त्यांनी अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो निधी खर्च केलेला नाही जेवढा पडोळे किंवा वानखडे किंवा वर्षा गायकवाड यांचा तो निधी खर्च होताना पाहायला मिळतोय. पुढची सुद्धा उदाहरणं पाहिली जी उर्वरित काँग्रेसचे 4 खासदार आहेत त्यांना सुद्धा साधारणतः 14.7 कोटी इतका निधी जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. सो निधी जो आहे तो मिळतोय. अर्थात खासदारांचे हेही आक्षेप असतात, म्हणजे जे विरोधी पक्षातले आहेत त्यांचे, की डीपीडीसीतनं होणारी कामं, तिथनं तुम्ही खासदार आहात या शिफारसीतनं होणारी कामं किंवा जिकडे महापालिका असतील तिकडे, सो ते खासदार विरोधी पक्षातल्या खासदाराला ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातला खासदार म्हणाला की ती लवकर अप्रूव्ह होतात, त्याला मान्यता लवकर मिळते, तिथे निधी पटकन वर्ग होतो, हे जसं होतं तसं विरोधी पक्षातल्या खासदारासोबत होत नाही. त्यामुळे तिथनं पटकन अप्रूव्हल मिळणं, तिथली कामं तिथनं पटकन मंजुरी मिळणं, या सगळ्या गोष्टी जरी अडखळत असल्या, त्या सगळ्या गोष्टी जरी होत नसल्या तरी सुद्धा हा जर निधी आहे हा तुमच्या खात्यांमध्ये येतोय, हा तुम्हाला मिळतोय, तो फक्त खर्च करायची इच्छाशक्ती ही कोणाची किती आहे ह्याच सगळ्याची पोलखोल जी आहे ती या सगळ्या डेटामधनं होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून वर्षा गायकवाड यांचं उदाहरण इथे देणं यासाठी गरजेचं होतं, कारण की त्या विरोधी पक्षातल्या आहेत, काँग्रेसच्या खासदार आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी 56% इतका निधी जो आहे तो खर्च केलेला आहे. यातनं हेच दिसतं की जर तुमच्या मनात कामं करणं असेल तर तुमच्याकडे आहे तो निधी तरी तुम्ही खर्च करता. त्याच्यामध्ये अर्थात वर्षा गायकवाड सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये किंवा इतरही खासदार येत्या काळामध्ये हे म्हणतील की आम्हाला बाकीच्या ठिकाणांकडनं जो निधी यायला हवा, बाकीच्या ठिकाणी आमच्या बोलण्यावरनं जी कामं व्हायला हवी ती होत नाहीयेत, हे खासदार तक्रार करू शकतील. पण जे तुमच्या हातात आहे त्याचा तरी तुम्ही किती वापर करताय हा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतो. आणि त्याच्यामध्ये मग हे वर्षा गायकवाड यांचं उदाहरण फार समर्पक ठरतं, कारण की सत्ताधारी पक्षातले सुद्धा जे खासदार आहेत, भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांनीही आपल्या निधीचा एवढा वापर केलेला नाही जेवढा वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे. मी पूर्ण डेटा पाहिलेला आहे. पूर्ण डेटा पाहिल्यानंतर 48 खासदारांचा डेटा पाहिल्यानंतर 50% सोडा 40% वर सुद्धा वर्षा गायकवाड सोडल्या तर इतर कुठलाही खासदार नाही की ज्यांनी 40% सुद्धा जास्त हा निधीचा वापर केलेला असेल. त्या एकमेव वर्षा गायकवाड आहेत ज्यांनी हा 56% इतका निधी जो आहे तो आपला आतापर्यंत वापरलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? म्हणून मी हा प्रश्न आता तुमच्या कोर्टात टाकते, प्रेक्षकांच्या कोर्टात टाकते की जर इच्छाशक्ती असेल तर आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा, आपल्याकडे असलेल्या पैशांचा पुरेपूर वापर हा लोकांसाठी करता येऊ शकतो का? आणि जरी ही अमाऊंट कमी वाटत असली, कारण की ओमराजे निंबाळकरांचं म्हणणं आहे की एवढ्याच निधीवर जर भागवायचं झालं तर प्रत्येक बूथवर आम्हाला हार्डली 1 लाखच वाटता येऊ शकतात, म्हणजे गावांमध्ये वगैरे हार्डली 1 लाख वाटता येऊ शकतात आणि त्याच्यातनं काही कामं होऊ शकत नाहीत, हे निंबाळकर म्हणतात. पण हाही युक्तिवाद जर मानायचा झाला तर हे बरोबर आहे की सगळ्याकडे समसमान वाटप करायचं ठरवलं तर कदाचित तो निधी फारच कमी पडेल. पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की कुठेच कामं करायची नाहीत. कदाचित तुम्ही प्राधान्यक्रम ठरवून ठराविक ठिकाणची कामं करू शकता, तिथे ते कामं झाली तर कदाचित तिथली मतं तुम्हाला मिळू शकतात. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही असलेला निधी हा कुठेच वापरणार नाही जस्ट बिकॉज त्याचं समसमान वाटप करायचं ठरवलं तर तो फारच अत्यल्प ठरतोय. ही कारणं सुद्धा खासदारांकडनं पुढे केली जात आहेत. पण बघूया आपण कधीतरी ह्याच्याबद्दल वर्षा गायकवाड यांच्याशी सुद्धा बोलणं करू की बाबा मग त्या हा एवढा अत्यल्प निधी कशा पद्धतीने वापरतायत, त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे हे त्यांच्याकडनं सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण जी त्यांनी कामं घेतलेली आहेत हाती ती प्रामुख्याने ड्रेनेजची आहेत आणि ती मल्टिपल लोकेशन्सवर सुरू आहेत आणि लोकांची कामं आहेत असंही आपण त्यातनं पाहू शकतो. आणि म्हणूनच हा मुद्दा येतो की जर ज्याने ठरवलं काम करायचं तर तो ते करू शकतो आणि निधी कमी असो जास्त असो तो ते करत राहतो, हे सुद्धा त्याच्यातनं दिसलेलं आहे. इनफॅक्ट जसं आता विरोधी पक्षाची ही आकडेवारी सांगितली की त्यांना 14.7 कोटीच निधी आहे. मुरलीधर मोहोळ जे खरं तर केंद्रीय राज्यमंत्री आहेत, महाराष्ट्रातनं येतात, पुण्याचे खासदार आहेत, त्यांचा निधी सुद्धा 14.7 कोटी इतकाच आहे. त्यामुळे असं नाहीये की निधी वाटप करताना कोणाला काही विषमता त्याच्यामधनं दिसून येते. अर्थात खासदार असल्याने, सत्ताधारी पक्षातले असल्याने, केंद्रीय राज्यमंत्री असल्याने त्यांच्या बोलण्याला एक वजन येतं. त्यांनी पटकन एखादं काम सांगितलं तर त्याला मान्यता लवकर मिळू शकते. हा कदाचित भेदाभेद नक्कीच असू शकतो, पण आहेत
त्या गोष्टींमधनं कामं ठेवणं हे सुद्धा त्या खासदाराचं अर्थात आपलं एक कर्तव्य आहे. ते खासदार किती बजावतायत हा सगळा डेटा जो आहे तो या MP लॅट्स ह्याच्यामधनं आता समोर आलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा मुंबई तक. थँक्यू.